जय हिंद मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामरवरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत पोलीस भरतीचे। आणि हे प्रश्न पोलीस भरती 2021ला विचारलेले प्रश्न आहे। तर येणाऱ्या पोलीस भरतीला खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। चला सुरुवात करूया। बघा, पोलीस भरती मराठी ग्रामर प्रश्नसंच 2021 मधले प्रश्न आहे। ठीक आहे, पहिला प्रश्न बघा। पहिला प्रश्न आहे, मी हळूहळू पाणी पिते या वाक्यातील सर्वनाम ओळखा। आपल्याला काय सर्वनाम ओळखायचे आहे। आता बघा, सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे काय तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो। ठीक आहे, मग मी हळूहळू पाणी पिते या वाक्यातील सर्वनाम कोणते आहे? तर मी हे सर्वनाम आहे। ठीक आहे, काय मी, ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर असणार आहे। दुसरा प्रश्न बघा। दुसरा प्रश्न, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा। ठीक आहे, विद्वान या शब्दाचे आपल्याला स्त्रीलिंगी रूप ओळखायचे आहे। तर ऑप्शन्स अ हुशाला, ब विदुषी, क पंडिता आणि ड यापैकी नाही। तर काय होणार उत्तर? विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे विदुषी, ऑप्शन नंबर ब। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा। माझे गाव मला खूप आवडते या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा। ठीक आहे, माझे गाव मला खूप आवडते, तर गाव या शब्दाचे लिंग आपल्याला सांगायचे आहे। कोणते लिंग आहे? स्त्रीलिंग, पुल्लिंग की नपुंसकलिंग की यापैकी नाही? तर गाव, शाळा, मुलगा किंवा बाळ आपण म्हणतो, मूल, या प्रकारचे जे शब्द येत असेल ते सगळे नपुंसकलिंगीमध्ये जाते विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर क नपुंसकलिंगी। त्यानंतरचा प्रश्न, निष्पाप या शब्दाची संधी ओळखा। ठीक आहे, निष्पाप हा शब्द कसा बनला आहे? तर कसा बनला आहे? निश अधिक पाप। कसा बनला? निश अधिक पाप बरोबर निष्पाप हा शब्द बनलेला आहे। तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर अ आपलं बरोबर उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा। तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कोणते नाव आहे? आता बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। मराठी ग्रामरवर असेच प्रश्न विचारले जाते। तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कोणते नाव आहे? तर हे मुळात आपलं उत्तर याचं असणार आहे ऑप्शन नंबर ड, हे मुळात विशेष नाम आहे। ठीक आहे, मुळात कोणते नाम आहे? विशेष नाव आहे। परंतु बघा, परंतु जर एखाद्याचं नाव जर एखाद्याला तुलना किंवा उपमा देण्यासाठी वापरले जाते, तुलना नाही म्हणता येणार, उपमा। ठीक आहे, एखाद्याचं नाव जेव्हा एखाद्या व्यक्तीला उपमा देण्यासाठी वापरण्यात येते तेव्हा ते विशेष नाम असून सुद्धा काय होते? सामान्य नाम होते। परंतु इथे मुळात विचारलं आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे विशेष नाम। ओके, परंतु दुसऱ्याला जर उपमा देण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे नाव वापरण्यात येण्यात आले असेल तर ते विशेष नामसुद्धा सामान्य नाम होते, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। जसं माझी बायको म्हणजे घरची लक्ष्मी, लक्ष्मी हे एक विशेष नाम आहे, परंतु दुसऱ्या ते उपमा देण्यासाठी वापरलं म्हणून ते सामान्य नाम होणार। ठीक आहे, तर आपलं उत्तर या ठिकाणी असेल ऑप्शन नंबर ड, विशेष नाम। त्यानंतरचा प्रश्न बघा, 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होते? ठीक आहे, सॉरी, अनेक वचन होते, हो। तर कोणत्या नामाचे अनेक वचन होते ते आपल्याला सांगायचं आहे। कोणत्या नामाचे अनेक वचन होते? तर जे सामान्य नाम आहे त्या सामान्य नामाचे अनेक वचन होते, बाकी कोणत्याही नामाचे अनेक वचन होत नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे। सामान्य नाम म्हणजे काय? जसं नदी, तर आपण त्याचं अनेक वचन नद्या, झाडं, झाडी, झाडे। ठीक आहे, जे सामान्य नाम आहे त्याचे अनेक वचन होते।
त्यानंतरचा प्रश्न बघा, सातवा प्रश्न आहे. पूर्वी शिक्षक पागोटे घालत या वाक्यातील पूर्वी हे कोणत्या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार आहे? ठीक आहे, पूर्वी हा कोणत्या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार आहे? आता बघा, पूर्वी या शब्दावरून आपल्याला काय दिसते? तर एक कालवाचक दिसते. ऑप्शन नंबर ब आपलं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर ब, कालवाचक, एक क्रम दिसते, काळ दिसते की पूर्वी. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न, आठवा प्रश्न आहे आपला. पाऊस आला असता तर हवेत गारवा पडला असता या वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस आला असता तर हवेत गारवा पडला असता, कोणतं वाक्य आहे? बघा ऑप्शन्स, अ प्रश्नार्थी, ब संकेतार्थ, क स्वार्थी आणि ड विद्यार्थ. जर पाऊस आला असता तर हवेत गारवा झाला असता, एक संकेत दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. जर असं झालं असतं तर तसं झालं असतं, म्हणजे आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर ब, संकेतार्थ वाक्य आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे नववा. हात तोकडे पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ठीक आहे, हात तोकडे पडणे म्हणजे काय? तर काय होणार? ऑप्शन नंबर क, मदत करण्यास क्षमता कमी पडणे, आपली ताकद कमी पडणे, म्हणजेच हात तोकडे पडणे. त्यानंतरचा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे प्रश्न पोलीस भरती 2021ला विचारलेले प्रश्न आहेत. त्यामधनं मी घेतलेले प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न रिपीट होतात. ठीक आहे, पोलीस भरतीला. नेक्स्ट बघा, उन्नती या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. ठीक आहे, उन्नती म्हणजेच काय? तर उन्नती म्हणजेच प्रगती. ठीक आहे, ऑप्शन नंबर ब आपलं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट आहे हळूहळू घडून येणारा बदल. बघा, हळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमूहासाठी योग्य शब्द सांगा. हळूहळू घडलेला बदल त्याला आपण काय म्हणतो? क्रांती. म्हणजे एका वेळेस घडून आलेला बदल त्याला आपण क्रांती म्हणतो, रिव्हॉल्युशन. आणि हळूहळू जो बदल घडून येतो त्याला आपण म्हणतो उत्क्रांती. काय म्हणतो? उत्क्रांती. ऑप्शन नंबर क आपलं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न, निर्दोष या सामासिक शब्दाची फोड करा. ठीक आहे, निर्दोष म्हणजे काय? दोष नसलेला, कोणताही दोष नसलेला त्याला आपण काय म्हणतो? निर्दोष म्हणतो. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर अ, दोष नसलेला व्यक्ती म्हणजेच त्याला आपण निर्दोष म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी पुल्लिंग शब्द ओळखा. खालीलपैकी पुल्लिंग शब्द आपल्याला ओळखायचे आहे. तर लांडोर हा पुल्लिंग शब्द आहे का? नाही, स्त्रीलिंग आहे. नेक्स्ट साध्वी हा सुद्धा स्त्रीलिंग शब्द आहे. गोपी हा सुद्धा स्त्रीलिंग शब्द आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर ड, एडका. ओके, नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न 14वा प्रश्न आहे, तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ ओळखा. ठीक आहे, तो नेहमीच भांडण करतो, कोणतं काळ आहे? तो नेहमीच भांडण करत असतो, तर कोणता काळ आहे? रीती भूतकाळ येईल का? नाही. तो नेहमीच भांडण करत असतो असं जर असतो, तो नेहमीच भांडण करत असे असं जर असतं तर ते रीती भूतकाळामध्ये आलं असतं. रीती भविष्यकाळ, तो नेहमीच भांडण करत असेल असं जर असतं तर तो रीती भविष्यकाळमध्ये आलं असतं. वर्तमान काळ तर नाही, म्हणजे आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर ड, रीती वर्तमान काळ. आपलं उत्तर काय आहे? रीती वर्तमान काळ. तो नेहमीच भांडण करत असतो म्हणजेच काय? किंवा तो नेहमीच भांडण करतो, रीती वर्तमान काळामधलं हे वाक्य आहे. ठीक आहे, रीती वर्तमान काळ. त्यानंतरचा प्रश्न, त्याने भाजी घेतली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? आता बघा, त्याने भाजी घेतली कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग की भावे प्रयोग? तर त्याने भाजी घेतली कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे. का बरं? कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेले नसते, कर्माला प्रत्यय लागलेले. कर्तरी प्रयोगामध्ये हे कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय लागत नाही, कर्त्याला लागते. तर साधं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कर्मणी प्रयोगामध्ये
कर्माला प्रत्यय लागत नाही, कर्त्याला लागते. तर या ठिकाणी त्याने भाजी घेतली, त्याने, त्याला ने हे प्रत्यय लागलेला आहे, म्हणून कर्त्याला प्रत्यय लागला आहे, म्हणून हे कर्मणी प्रयोग आहे. आता प्रत्यय म्हणजे काय, तर जे एक शब्द आहे, एखादी शब्द आहे, त्या शब्दानंतर जे जास्तीचे शब्द लागते त्याला आपण प्रत्यय म्हणतो. जसं राजू, हे एक, राजू हा एक कर्ता आहे किंवा राजू हा एक शब्द आहे, त्याला ने हा जो प्रत्यय लागला आहे ते जास्तीचे शब्द, तर शब्दानंतर प्रत्यय लागते त्याला आपण काय म्हणतो, वाक्य. शब्दानंतर जे जास्तीचे शब्द लागते त्याला आपण प्रत्यय म्हणतो. मग बघा, कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागत नाही, कर्माला लागते. ठीक आहे, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागत नाही, कर्माला लागते. आणि कर्तरी प्रयोगामध्ये जे क्रियापद आहे ते लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते. जसं बघा, राजू पंखा पुसतो. ठीक आहे, राजू पंखा पुसतो. आता बघा, जे लिंग आहे कर्त्यानुसार हे क्रियापद बदलते. शीतल पंखा पुसते. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि भावे प्रयोग म्हणजे काय, तर भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले असते. पोलिसाने चोराला पकडले उदाहरणार्थ. ठीक आहे, नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर 16वा प्रश्न, खालीलपैकी देशी शब्द ओळखा. देशी शब्द आपल्याला ओळखायचा आहे, तर काय होणार, ऑप्शन्समधून ऑप्शन नंबर क, पोवाडा हा देशी शब्द आहे. नेक्स्ट बघा, आधुनिक मराठीमध्ये एकूण किती स्वर आहेत, तर आधुनिक मराठीमध्ये टोटल किती स्वर आहेत, 14 स्वर आहेत. कोणते, तर बघा, अ, आ, ई, ई. ठीक आहे, अ, आ, ई, उ, मोठा उ, रू, लू, ए, मोठा ए, ओ, औ, एम आणि ॲ. हे जे 2 स्वर आहेत हे मराठीमधून इंग्रजीमध्ये आलेले स्वर आहे, त्याला आपण स्वरादी म्हणतो. ठीक आहे, असे आधुनिक जर मराठीमध्ये विचारलं तर आधुनिक मराठीमध्ये टोटल 14 स्वर आहेत. आणि फक्त जर मराठीमध्ये विचारलं तर 12 स्वर आहे. आधुनिक मराठीमध्ये आणि हे इंग्रजीमधून मराठीमध्ये आलेले 2 जास्तीचे स्वर आहेत, त्याला आपण स्वरादी म्हणतो. ठीक आहे, तर टोटल किती स्वर आहेत, 14. नेक्स्ट बघा, 18वा प्रश्न, माणूस या शब्दाचे भाववाचक नाम कोणते. माणूस या शब्दाचे भाववाचक नाम आपल्याला सांगायचे आहे. भाववाचक नाम म्हणजे काय, ज्याला आपण फक्त फील करू शकतो. माणुसकी, सौंदर्य, गरिबी, श्रीमंती, मृत्यू, हे अशा प्रकारचे शब्द हे भाववाचक नामामध्ये येतात. मग माणुसकी या शब्दाचे भाववाचक नाम होणार मनुष्यत्व. काय होणार, मनुष्यत्व, ऑप्शन नंबर ब. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, राजूने पुस्तक फाडले या वाक्यातील कर्ता कोणता. राजूने पुस्तक फाडले, आता कर्ता जर ओळखायचा असेल तर कर्माला काय याने प्रश्न विचारायचा. जे क्रियापद आहे त्याला हूने प्रश्न विचारायचा. कोणी फाडले, कोणी फाडले, तर राजूने. ठीक आहे, जर कर्ता ओळखायचा असेल तर जे क्रियापद आहे त्याला हूने प्रश्न विचारायचा, कोणने प्रश्न विचारायचा. पुस्तक कोणी फाडले, राजूने, म्हणून कर्ता काय झाला, राजू, ऑप्शन नंबर अ. आणि शेवटचा प्रश्न बघा, प्रथम हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. ठीक आहे, प्रथम हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे, तर ते एक क्रमवाचक विशेषण आहे, क्रमाने येणारे विशेषण आहे. क्रमवाचक, संख्यावाचक नाही, क्रमवाचक विशेषण आहे. ऑप्शन नंबर ड आपलं बरोबर उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.